नगर तालुक्यातील वाळकी येथे भारतीय जनता पार्टीतर्फे विजय संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राम शिंदे, आमदार शिवाजीराव कर्डिले, खासदार दिलीप गांधी, भानुदास बेरड, महायुतीचे उमेदवार डॉ सुजय विखे, बबनराव पाचपुते, दीपाली सय्यद यांची उपस्थिती होती। साखळी पाणी योजनेचे काम पूर्ण करण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली। या भागात येऊन कोणी कितीही पोपटपंची केली तरी काम आम्हीच करणार। विरोधकांनी सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागितले। हे आधी माहीत असतं तर काँग्रेसच्या एखाद्या नेत्याला रॉकेटला बांधून पाकिस्तानात पाठवलं असतं। सैन्यांचे विशेष अधिकार काढून घेण्याच्या मुद्द्यावरून विरोधकांना मुख्यमंत्र्यांनी चांगलेच धारेवर धरले। 25 वर्षापासूनचा प्रश्न आहे। मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, गेल्या 4 वर्षातला हिशोब मांडला। सगळे प्रश्न जे मी सोडवले ना ते 25 वर्षापूर्वीचेच प्रश्न होते। 25 वर्षापूर्वीचे प्रश्न सोडवण्यामध्ये आमच्या सरकारचा हातखंडा आहे। त्यामुळे मी आज या ठिकाणी कोणी येऊन काही पोपटपंची करू द्या, मी तुम्हाला शब्द देण्याकरता आलो आहे। काय झालं तरी साखळीचं काम आम्ही करणारच। आमच्या सैन्यामध्ये ही ताकद नेहमीच होती, नेहमीच ही ताकद होती। जेव्हा जेव्हा बॉम्बस्फोट व्हायचे आमचं सैन्य जायचं आणि विनंती करायचं की आम्हाला परमिशन द्या, परवानगी द्या, पण देशाच्या नेतृत्वात क्षमता नव्हती। देशाचं नेतृत्व होण्याचं थांबा, आमची चर्चा चालली आहे। मोदीजींनी सांगितलं चर्चा नाही रण होईल, आणि मोदीजींनी सांगितलं जा तुम्ही पुढे जा, मी या ठिकाणी सांभाळून घेतो, आणि त्यानंतर आमच्या सेनेनं हे करून दाखवलं। आणि बंधू भगिनींनो, तुम्ही बघा, पाकिस्तान हा कुत्र्याच्या शेपटीसारखा आहे, ती वाकड्याची वाकडीच। या वाकड्या शेपटीनं पुन्हा एकदा पुलवामामध्ये आमच्या सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला। 40 पेक्षा जास्त जवान शहीद झाले। मोदीजींनी सांगितलं आता सहन करणार नाही। मोदीजींनी सांगितलं याचना नहीं अब रण होगा, संघर्ष महाभीषण होगा। आणि मोदीजींनी आपल्या सैन्याला आदेश दिले, तुम्हाला कधी जायचंय तुम्ही ठरवा, कुठे जायचंय तुम्ही ठरवा, कसं जायचंय ठरवा, पण आता या ठिकाणी माझे जे सैनिक, माझे जवान जे शहीद झाले आहेत, आता यांच्या शहादतचा मोल काय आहे हे त्या पाकड्यांना समजलंच पाहिजे। आणि बंधू भगिनींनो, रात्री 3:30 वाजता आमच्या सेनेनं बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक केला आणि त्या ठिकाणी अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आणि आमची सेना परत आली। बंधू भगिनींनो, त्या दिवशी भारताची ताकद काय आहे हे दुनियेला समजलं। पण मला कधी कधी आश्चर्य वाटतं, आमच्या सेनेने शौर्य दाखवलं, ते शौर्य अमेरिकेने मान्य केलं, ते शौर्य या ठिकाणी चीनने मान्य केलं, ते रशियाने मान्य केलं। केवळ 2च लोक असे होते की जे या ठिकाणी आमच्या सैनिकांना त्याचा पुरावा मागत होते। एक होतं पाकिस्तान, ज्या पाकिस्तानची अवस्था अशी होती, अवघड जागेचं दुखणं होतं, सहनही होत नाही, सांगता येत नाही, अशी अवस्था त्या पाकिस्तानची होती। आणि दुसरे होते हे आमचे काँग्रेस, राष्ट्रवादी ही आघाडी यांचे लोक, जे रोज म्हणत होते पुरावा द्या, पुरावा द्या, पुरावा काय आहे। मी म्हटलं जर आधी सांगितलं असतं ना, जे रॉकेट सोडलं त्यासोबत एखादा तुमचा नेता बांधून सोडला असता की जा, आणि त्या ठिकाणी बघा आमच्या सैन्याचं शौर्य काय आहे। तर यावेळी उपस्थितांचे आभार डॉ सुजय विखे यांनी मानले। तसेच यावेळी खासदार दिलीप गांधी, पालकमंत्री राम शिंदे, बबनराव पाचपुते, आमदार शिवाजी कर्डिले यांचीही भाषणं झाली। शिवसेना, रिपाई, रासप या महायुतीच्या या मेळाव्याला आलेले राज्याचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब आणि उपस्थित असलेले पालकमंत्री, सर्व सन्माननीय आमदार, खासदार दिलीपजी गांधी साहेब आणि सर्वांचे मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो। आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले सगळ्यांचे मनापासून आभार मानतो। आणि आता साखळी योजनेची घोषणा झालेली आहे, त्यामुळे मी नंतर भेटतो तुम्हाला सगळ्यांना। आपण सगळेजण या ठिकाणी या कार्यक्रमाला उशीर झाल्याबद्दल आपली सगळ्यांची माफी मागतो। पण माननीय मुख्यमंत्र्यांचे देखील मनापासून आभार की आपल्या व्यस्त वेळामध्ये त्यांनी या ठिकाणी वेळ देऊन येत्या 6 महिन्यामध्ये याची प्रमा करून या ठिकाणी मला लोकसभेला निवडून दिलं। जसं आज हा शब्द देण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांना या ठिकाणी आणलं, तसं या योजनेचं भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना आपण वाकडी गावात आणलं। आपण या ठिकाणी पुढे आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो। आणि मला 23 तारखेला कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून मला विजयी करा एवढीच विनंती करतो। पार्टीचा कार्यकर्ता हा कमळाच्या चिन्हावर उभा राहिला म्हणून मला लोकांनी निवडून दिलं।
जातीवर मला नाही निवडून दिलं कोणी. मी सगळ्या जातीच्या सगळ्या समाजाच्या सुखदुःखाशी समरस झालो आणि त्याच्यातून जनतेनं मला दिलं. आणि मला माहित नाही का कालांच्या बरोबर होतं नाचलं गेलं मला काय नियोजन आहे का आमचं नियोजन काय माझ्याकडे मी आता एवढं 40-42 वर्ष राजकारणात नाही मला काय नियोजनच नाही अजून उठावच नाही झाला. अरे तुझा उठाव व्हायला तुला माहिती काय पाहिजे ती लोक तुझ्या लांब गेले तुझ्या कोण हातात राहिले. नेत्याच्या हातात माणसं राहिलेली नाही माणसं माणसाच्याच हातात राहिलेत. अरे तुमच्या हातात तुमची घरची सुद्धा माणसं आता बघून द्या. आणि दीपाली सय्यदनी त्यांना पाठिंबा दिला. त्यामुळे आता असा हा त्रिवेणी संगम आहे. आम्ही मागणी केली, सुजय विखेंनी मागणी केली, शिवसंग्रामच्या दीपाली सय्यदनी मागणी केली आणि तुम्ही तमाम या जनतेची मागणी आहे. माझा पालकमंत्री म्हणून एवढंच कर्तव्य आहे की आपल्या मधला दुवा म्हणून जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून साखळी योजनेसाठी निरंतर पाठपुरावा करून या योजनेत मुख्यमंत्र्यांकडे सातत्यानं बसून जशी तुकारीची मार्गी लावली तशी साखळीची मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न करेन. यावेळी सिने अभिनेत्री दीपाली सय्यद म्हणाल्या की मी ज्या कारणासाठी सुजय विखे यांना समर्थन दिले ते आज साध्य झाले. छान वाटतंय कारण मला हा प्रश्न खूप महत्त्वाचा होता माझ्यासाठी आणि त्या प्रश्नाला लागूनच मी सुजयदादाला पाठिंबा दिला होता. आज वाळकीमध्ये सरांची सभा झाली आणि त्या सभेमध्ये सरांनी सांगितलं की देवेंद्र सरांनी सांगितलंय की विधानसभेच्या आधी आपलं काम होणार आहे. आपलं म्हणजे साखळी पाणी योजना ही 100% होणार आहे आणि त्याच्यावर माझा मी जो विश्वास ठेवलाय ते विश्वास पूर्ण होण्याचं मला मी जे स्वप्न बघितलं ते स्वप्न पूर्ण होण्याचं मला दिसतंय. सो मला खूप छान वाटलं मी आज इथे आले आणि सुजयदादाला सपोर्ट करते आणि त्या निमित्ताने का होईना की आपलं साखळी पाणी योजना पूर्णत्वापर्यंत जाईल आणि लाखो लोकां म्हणजे लाखो शेतकऱ्यांच्या जीवनाचा प्रश्न आहे, लाखो करोडो मुलांच्या रोजगारीचा प्रश्न आहे. त्यामुळे हे पूर्ण होताना दिसतंय. तर मनापासून मी आज खूप खुश आहे. न्यूज रिपोर्टर सुशील थोरातसह युनुस इनामदार, S9 मीडिया, अहमदनगर.